श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी तन्वी. आपल्या चॅनलच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की आम्ही दुपारचं जेवण करून बीचवर जातो आहे असं मी म्हटलं. तर त्याप्रमाणेच आता आम्ही निघतो आहे. आता दुपारी 3:30 होऊन 3:45 होऊन गेलेले आहे. तिथेच आहोत आम्ही. तर आता पहिला आम्ही लाडगर बीचला जाऊ, त्याच्या पुढे आम्हाला कर्दे बीचला जायचं आहे. तर आता किती वेळात आता तिथे जातो आहे ते बघू आता. तर चला आता आपण निघूया. असे आहे तसंच फोटो काढायचा असतो. गाडी येते. तू माझा फोटो नको काढू थोडी काढू दे ना. काय काढू दे. जाळीमध्ये दिसलं नसेल. खडपात काय रे जाता हा? आधी तुम्ही दिसलातच नाही. जरा खाली फिरून ते जाळी लावली म्हणून. खडपात जाता कुठे खडपात? पहिला इथे नाही तिथे नाही जाते. असंच खाली असंच फिरून एक राऊंड मारून येणार. तिला दाखव ना खडप म्हणजे रोड जाईल ती. मग मला दाखवतच नाही खडप कुठे आहे ते. त्याला तरी माहिती आहे का इकडं? मला पण नाही माहिती. मला पण जावं लागेल होय गं? रुपया बरोबर. त्याला माहिती आहे का विचारांनी? नाही माहितीये. हा? नसेल माहिती. मला नाही माहिती. मग कोण म्हणताय? रुपयाला घेऊन जावं लागेल मला. ह्या रस्त्याने आता आम्ही लाडगरच्या पुढे कर्दे साईडला चाललो होतो. तर वाटेत जरा गाडी थांबवली कारण तुम्हाला मला एक व्ह्यू दाखवायचा आहे. समोर फक्त एक व्ह्यू बघा. हा जो दिसतोय तो आपल्याला लाडगरचा समुद्रकिनारा. अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे. हा रस्ता सरळ गेला कर्दे हरणेला. जर तुम्ही लाडगरमधून कर्दे आणि हरणेला जात असाल तर तुम्हाला हा व्ह्यू दिसेल. बघू शकता किती छान वाटतंय. चला आता जास्त वेळ थांबत नाही, आम्ही पुढे जातो. भंडारवाडा गेल्यानंतर थोडं जर अजून पुढे गेलो ना आपण की आपल्याला श्री दत्त मंदिराकडे जाण्याचा रस्ता दिसेल. जो ॲरो दाखवला आहे तिकडे आणि त्या मंदिराच्या मागच्या साईडून समुद्राचा अतिशय छान असा व्ह्यू दिसतो. आणि हा सरळ रस्ता गेला कर्दे आणि हरणेला. तुम्ही जर दापोलीत येऊन बीच बघणार असाल तर लाडगर आणि कर्दे तुम्हाला जवळजवळ असतील. तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये दत्त मंदिर पाहिलं असेल. तर आधी आता आम्ही कर्देला जातोय आणि तिथून येता येता मग पुन्हा या व्ह्यूच्या ठिकाणी या लाडगर समुद्राला पुन्हा आम्ही भेट देऊन जाणार आहोत. चला जाऊया पुढे. कर्देला जाताना पुन्हा एकदा आम्ही थांबलोय का तर ते तुम्हाला दाखवते. अगदी रस्त्याला लेफ्ट साईडला तुम्ही बघाल तर हा व्ह्यू फक्त बघा. सेम आरे वारे आहे. किती सुंदर आणि स्वच्छ किनारा आहे रे हा. बघ ना, जराही नाही काही घाण वगैरे दिसत. इतका स्वच्छ समुद्र आहे. क्लीन. खरंच एकदम स्वर्गच म्हणावं लागेल. इतका सुंदर आहे ना. शांत एकदम. मी कॅमेरामध्ये व्हिडिओ घेते ना त्यात वेगळं दिसेल पण आपण आपल्या डोळ्यांनी बघतो ना ते वेगळं आहे नजारा. खरंच कितीतरी वेळा पाहिलं तरी असं मन भरणार नाही. असा समुद्र पसरलेला एकदम. कालच आपण हरणेला जाऊन पाहिला ना वरून बंदरावरून, तोच तो. पण इथून एक वेगळंच दिसतं. एकदम लांबच्या लांब लाटा बघ कशा सरळ दिसतात. हो अगदी हा रस्ता आहे
कर्देला गेला लाडघरमधून आणि तुम्हाला हा मध्येच असा व्ह्यू दिसेल लाडघरचा. आता आम्ही कर्दे बीचवरून फिरतोय. हॉटेल बघताय तुम्ही, अगदी समुद्राच्या समोर आहे. हे बघा. फायनली आता आम्ही पोहोचलो आहोत कर्दे बीचवर, जो लाडघरपासून 7 किलोमीटर दूर आहे. आणि जर तुम्ही दापोली मार्गे येता इकडे, तर दापोलीतून लाडघर आहे 9 किलोमीटर आणि लाडघरच्या पुढे हे 7 किलोमीटरवर आहे. पुढे जाण्याची तर गरजच नाही, कारण तुम्ही लाडघर आणि कर्दे हे 2 बीच पाहिलात ना, बस संपलं. इतके छान आहेत ना हे समुद्रकिनारे, अतिशय सुंदर आणि शांत किनारे आहेत हे. आतापर्यंत मी बरेच आम्ही कोकणातलेच आहोत, पण त्यामध्ये आता हे समुद्रकिनारे इतके फेवरेट झालेत, कारण इथली स्वच्छता आणि शांतता बघूनच मला ते फार आवडलं आहे. आम्ही आता घरापासून इथे निघालो, म्हणजे लाडघरपासून कर्देला यायला, तर रस्त्याच्या डाव्या साईडला तुम्हाला फक्त आणि फक्त समुद्र दिसेल. तर ते बघण्यात पण आमचा वेळ जात होता, तर आम्ही मध्ये मध्ये थांबत होतो रस्त्याच्या कडेला जाऊन, कारण किती बघितलं तरी ते कमी पडत होतं. कारण वरून दिसणारा समुद्राचा नजारा तो काही विलोभनीय, एकदम वेगळंच. आणि खाली उतरलं की आपल्याला हा समुद्रकिनारा दिसतोच, पण याहीपेक्षा मला जो वरून व्ह्यू दिसतो ना, तो फार आवडतो. तर आता इथे थोडा वेळ आता आम्ही फिरणार आहोत, थोडा वेळ थांबणार आणि आता आम्हाला पुन्हा आमच्या लाडघरच्या बीचवर जाऊन बसायचं आहे. आणि आता किती 4-4:30 झाले, 4:30 झालेले आहेत. कारण आम्ही थांबत आलो घरातून. ॲक्च्युली आम्ही 3:45ला निघालो इथे यायला, आणि मग ते पाहिलं तुम्ही, आम्ही मध्ये ब्रेक घेतला, इकडे तिकडे असं व्ह्यू बघत आलो, त्याच्यामुळे इथे 4:30 झाले यायला. तसं तुम्ही डायरेक्टली आलात ना इकडे, म्हणजे लाडघरमधून इथे, तर तुम्ही 20 मिनिटात देखील येता. इथे 7 किलोमीटरच आहे, हे जास्त दूर नाही आहे. तर आत्ता पुरता तरी तुम्ही, म्हणजे मी आता गावी आले तरी ह्या व्हिडिओमधून तुम्ही बघून घ्या, ज्यांनी कोणी हे कर्दे लाडघर बीच बघितले नसतील तर, आणि इथे नक्की या. जेव्हा जेव्हा आम्ही गावी येऊ तेव्हा तेव्हा तुम्हाला हे व्हिडिओतून हे समुद्रकिनारे पाहायला मिळणारच आहेत. आता आम्ही कर्दे बीचमधून लाडघरला चाललो आहे.
आता आम्ही इथून कर्देमधून आलो लाडघर बीचला जायला. आणि कर्देमधून येताना पहिलं श्री दत्त मंदिर लागतं, जो ॲरो दाखवला आहे हा पुढे जाताना. आणि तिथेच तुम्हाला हा समोर साई दत्त म्हणून एक हॉटेल दिसेल. त्याच्या अगदी समोरचाच जो रस्ता आहे, कैलासवासी मोहन सीताराम मयेकर मार्ग म्हणून, ह्या रस्त्याने सरळ बीचकडे जाता येतं लाडघरच्या. म्हणजे भंडारवाड्यातला रस्ता आहे हा. इथून आता सगळे रिसॉर्ट स्टार्ट होतात, तुम्ही बघू शकता. चला पुढे जाऊया. हे अगदी बीचच्या समोरच आहेत, तुम्हाला रिसॉर्ट दिसतील लाडघरमध्ये. लाडघरमध्ये भंडारवाड्यात आलात ना तुम्ही, तर तुम्हाला बरेच असे रिसॉर्ट दिसतील. भरपूर बरेच रिसॉर्ट म्हणजे आहेत. एकाला एक चिटकून असे हो, सगळे रिसॉर्ट एकाला आहेत एक लाईनीने. चिटकून आहेत. मोठे मोठे रिसॉर्ट देखील आहेत तिथे, जर हवे असतील तर. आता तर क्रिसमसची आणि 31ची सुट्टी असल्याने बरेच लोक इथे आलेले आहेत पर्यटक. बघताय तुम्ही सगळे हॉटेल्स फुल झाले आहेत. बघा, आता आपण जाऊन बसूया आपल्या बीचच्या इथेच, सागर सावली रिसॉर्टच्या इथे खाली जरा जाऊन बसूया. चला आता जाऊया घरी. जास्त करून पुण्यातून बरेच लोक येतात ना इथे फिरायला. पुणेकर जास्त असतात. न्यू इयरसाठी लोक इथे बरेच आलेत ना. लाड रिसॉर्ट हा पण फेमस आहे. हा पण एक आहे लाड रिसॉर्ट. आता आपण त्या दिवसाच्याच रस्त्याला आलो ना. पाण्यातूनच गाडी काढावी लागेल बहुतेक आज पण. ह्या बीचवर येण्यासाठी मी मागे पण तुम्हाला सांगितलं ना, घराच्या इथून 2 रस्ते आहेत ते, एक भंडारवाडा आणि एक सागर सावलीच्या इथून.
तर आता आम्ही भंडारवाड्यातून आतमध्ये आलो आहे ना, तर आम्हाला सागर सावली तिथून बाहेर पडायचं. तर मध्येच आम्हाला त्या समुद्राचं मध्येच आलेलं पाणी दिसेल आणि त्या पाण्यातूनच आता गाडी काढावी लागेल. थोडंसं पाणी असेल त्याच्यातून. हे बघा इथे पण बरेच रिसॉर्ट आहेत. समुद्रकट्टा, लाडघर बीच रिसॉर्ट. इथे आतमध्ये येते. हो हे तिथे आतमध्ये आहे. हे पण छान वाटतं. सी स्टार हा पण छान आहे. काही कामं पण चालू आहेत अजून बीचची. हा आम्ही काढलेला मधूनच शॉर्टकटाचा रस्ता आहे. तुम्ही इथून जाऊ नका. तुम्ही आपले कोणी येणार असाल इकडे तर मेन रोडनीच जा. आम्ही असंच ह्या रस्त्याने जातो आतल्या. आम्ही इकडचेच म्हणजे ह्याच गावचे असल्या कारणाने आम्हाला माहिती आहे इकडचं. बघ तुम्ही आता मध्ये समुद्रातून जायचंय. आपण डायरेक्ट बीचवरून मधूनच आलो असतो ना रे इथपर्यंत. बीचमधून का नाही आलो मगाशी आपण? आपल्याला जरा रिसॉर्टची माहिती हवी होती त्यामुळे. ओके हां 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 रिसॉर्टची माहिती देण्यासाठीच आम्ही रिसॉर्टच्या बाजूबाजूने आलो, नाहीतर बीचमधून आलो असतो. इकडून मी रस्ता नाही इकडे पाणी डायरेक्ट इथे खोल दिसतंय. बघितलं समुद्राचं पाणी इथे कसं आत गेलं तर खाडी टाईप छोटंसं तयार झालेलं आहे बघा मधून. हे असं आता आम्हाला ते तुम्हाला दिसतंय ना समोर रिसॉर्ट मोठं सागर सावली म्हणून, त्याच्या त्या साईडला जाऊन बसायचं आहे. काय भारी वाटतंय हो या साईडला. सनसेट व्हायची वेळ पण झाली हळूहळू. आता इथून गाडी काढायची आहे. मी शूज घातले. काय करायचं डायरेक्ट गाडी जाईल का नाही तर अडकायची मध्येच. याच्यातून गाडी काढलेली आहे. इथे आता गाडी ठेवली आहे. हे बघताय ना तुम्ही, हे सागर सावलीच्या रिसॉर्टचा हा रस्ता आहे. इथे पण बरेच रिसॉर्ट आहेत अगदी समुद्राच्या समोरच आणि बरेच पर्यटक आलेले आहेत इकडे. हे बघू शकता तुम्ही. आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल हेच. जरा पाय भिजवतो पाण्यात. गावी आलो समुद्रावर आलो पण अजून आम्ही पाण्यातच भिजलो नाही. तशी तयारी करूनच आपण बीचवर आलो नाही ना. काय आपण खरंच एवढे पर्यटक येतात तयारीनिशी येतात, मस्त पाण्यात भिजतात की नाही.
आणि आपण फक्त पाय भिजवून जातो. थोडक्यात मजा. आमच्या गावचा समुद्र आहे तरी पण आम्ही कधी आलो नाही. एवढ्या म्हणजे पाण्यात कधी भिजता नाही आलंय. आताही ठरवून आलोच नाही की आपण आपल्या पाण्यात भिजण्याच्या निमित्ताने मस्तपैकी जाऊया. असंच फिरत फिरत व्हिडिओ पण शूट करायची होती, पण रावलं नाही. जरा पाण्यात थोडे तरी पाय भिजूया म्हणून आलेलो आहे. परत पण हे पाणी नाही, त्या पाण्यातून आपण चालतोय. इथे जाऊया ना. सनसेट पूर्ण झाला. इकडे तर बघ काय भारी वाटतंय म्हणा. थंडीमुळे ते एकदम असं काही दिसतच नाही ना. धुक्यांच्या चादर अशी पसरल्यासारखी झाली आहे. आणि त्यात हे सुरूची पण भारी वाटतं नजारा इथे. गावी येऊन आज 5वा दिवस आणि हा दिवस सुद्धा संपलेला आहे. उद्या आम्ही गुहागरला जातो आहे. तर सनसेट देखील झाला आहे. बघताय तुम्ही हा नजारा. छान वाटतंय. पण पाण्यात जरा फिरतो आम्ही. 15 मिनिटांनी निघू इथून. मला नक्की कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लाडघरला आणि कर्देला सुद्धा भेट द्यायला विसरू नका. नक्कीच या. चला तर मग टाटा, बाय बाय.